नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा वर्ग 10वी विषय भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी प्रथम सत्र परीक्षा भूगोल प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर चला तर प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला जर या क्वेश्चन पेपरची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉइन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर चला तर आजच्या या क्वेश्चन पेपरला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात। तर वेळ आहे 2 तास, गुण आहे 40 गुणांची प्रश्नपत्रिका राहणार आहे भूगोल प्रथम सत्र परीक्षा वर्ग 10वी। प्रश्न 1 आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 4 गुणांसाठी आहे। तर त्यातील एक आहे, भारताची जास्तीत जास्त भूसीमा टिंबटिंब या देशाशी संलग्न आहे। तर इथे 4 पर्याय आहेत। अ आहे बांगलादेश, ब आहे पाकिस्तान, क आहे चीन आणि ड आहे नेपाळ। तर यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तर तुम्ही क्वेश्चन्स पाहू शकता, आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत। तर 2 आहे, टिंबटिंब ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे। तर 4 ऑप्शन आहेत, पर्याय आहेत, ते तुम्ही योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। त्यानंतर 3 आहे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात टिंबटिंब मिलीमीटर पाऊस पडतो। तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे। त्यानंतर 4 आहे, टिंबटिंब इथे मोठ्या प्रमाणावर ॲनाकोंडा आढळतात। तर इथे 4 पर्याय आहेत, ते तुम्हाला योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तर असे आहेत, पहिला प्रश्न 4 गुणांसाठी आहे, ते तुम्ही प्रश्न पाहू शकता। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, विधानाचा योग्य क्रम लावा। तर प्रश्न 1 आहे, क्षेत्रभेटीची तयारी। त्यातील अ आहे क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला भेट, ब आहे क्षेत्राची निवड, क आहे अहवाल लेखन आणि ड आहे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी। तर योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। तर तुम्ही योग्य पर्याय क्लिक करू शकता। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत, 4 गुणांसाठी आहे। तर तुम्ही प्रश्न पाहू शकता। तर त्यातील 1 आहे, क्षेत्रभेट म्हणजे काय। त्यातील 2 आहे, हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या आणि 3 आहे, भारतातील मौसिनराम येथे किती मिलीमीटर पाऊस पडतो। त्यानंतर 4 आहे, ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो। त्यातील 5 आहे, ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे। तर याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत, कोणतेही 4 गुणांसाठी। त्यातील नंतर आहे प्रश्न चौथा, अ भारताच्या नकाशात खालील माहिती भरा, नावे द्या व सूची तयार करा। कोणतेही 4, तर 4 गुणांसाठी आहे। तर तुम्ही प्रश्न पाहू शकता। तर इथे भूगोल 10वीचा प्रथम सत्र परीक्षेचा प्रश्नपत्रिका संपलेली आहे, पेपर संपलेला आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉइन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्स।